नमस्कार मित्रांनो, आज आपण वेन डायग्राम वर बेस्ड एक प्रश्न पाहूयात. तर तुम्ही प्रश्न स्क्रीनवर पाहू शकता की टोटल एका हॉस्टेलमध्ये 125 मुलं आहेत. त्यापैकी 80 मुलं टी पितात, 60 मुलं कॉफी पितात, 20 मुलं अशी आहेत की ती चहा किंवा कॉफी दोन्ही गोष्टी पितात. आपणाला किती मुले चहा किंवा कॉफी पित नाही याचं आपल्याला सोल्युशन काढायचे. तर अशा पद्धतीचा प्रॉब्लेम जर परीक्षेला आला तर सर्वप्रथम तुम्हाला वेन डायग्राम काढावी लागेल आणि ही जी स्क्रीनवर दाखवलेली आहे वेन डायग्राम, अशा पद्धतीची वेन डायग्राम तुम्ही पहिले ड्रॉ करायची. मोठा स्क्वेअर म्हणजे युनिव्हर्सल सेट म्हणजेच विश्वसंच, दोन छोटे सर्कल म्हणजे सबसेट, ते पण इंटरसेक्टिंग दाखवायचे सुरुवातीला. मोठा स्क्वेअर हा युनिव्हर्सल सेट असल्यामुळे त्याला आपण यू म्हणूया, ज्याची व्हॅल्यू आहे 125. हा सर्कल आपण समजूया टी साठी आणि हा सर्कल आहे आपला कॉफीचा, किंवा हा सेट आहे टीचा, हा सेट आहे कॉफीचा. 20 मुलं बोथ टी अँड कॉफी पितात, त्यामुळे हा जो कॉमन सेक्शन आहे या कॉमन सेक्शन मध्ये मी 20 लिहितोय. आता टोटल चहा पिणारी लोक आहेत 80, त्यापैकी 20 कॉमन राहिले तर उरलेले फक्त चहा पिणारे आहेत 60. त्याचबरोबर टोटल कॉफी पिणारे आहेत 60, त्यापैकी 20 हे कॉमन असल्यामुळे फक्त कॉफी पिणारे आहेत 40. आपल्याला प्रश्न विचारलाय की चहा किंवा कॉफी यापैकी कोणताही पदार्थ न पिणारे लोक, म्हणजेच इथे मी जे मार्क करत आहे, जो सेक्शन हायलाइट करत आहे, हा पूर्ण एरिया म्हणजे असा एरिया की जिथे लोक, त्या सेक्शन मधली लोक चहा किंवा कॉफी दोन्ही पैकी कोणतीही गोष्ट पित नाहीत. तर तुम्ही काय ते कॅल्क्युलेट करू शकता. चहा किंवा कॉफी पिणारी लोक टोटल होत आहेत 60 अधिक 40 100 अधिक हे 20 120, आणि टोटल स्टुडंट्स आहेत 125. सो 125 वजा 120, सो 5 स्टुडंट्स येत आहेत. सो चहा किंवा कॉफी न पिणारी मुलं आहेत 5 स्टुडंट्स. इथं तुम्ही 5 लिहू शकता. अशा पद्धतीने सेटचे प्रॉब्लेम वेन डायग्रामने सॉल्व्ह करू शकता. थँक्यू.